मित्रांनो, तुम्ही कसे आहात? आज मी तुम्हाला एका नवीन जागेवरती घेऊन जाणार आहे, ज्याचं नाव आहे कोर्लाई किल्ला. कोर्लाई किल्ला अलिबाग पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. चौल गावाच्या पुढे रेवदंडा गाव लागते. रेवदंडा गावाच्या पुढे कुंडलिका नदीचा पूल ओलांडल्यानंतर उजव्या बाजूला कोर्लाई किल्ला दिसतो. कोर्लाई किल्ल्याच्या जमिनीचा काही भाग समुद्राच्या आत गेलेला आहे. याच्यावरच हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. तर तुम्ही बघू शकतात की आम्ही अशा अवघड रस्त्यावरनं जात आहोत. हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी 1521 साली बांधला होता. सध्या किल्ल्यावर जाण्यासाठी सिमेंटचा एकेरी रस्ता बनवला आहे. त्या रस्त्यावरूनच एका वेळी एकच गाडी जाऊ शकते. हॅलो मित्रांनो, मी केवळ तुमचा क्यूट ब्लॉगर. आज आपण कोर्लाई फोर्ट या जागेवर आलो आहे व हे जे तुम्हाला लाईट हाऊस दिसत आहे तिथपर्यंत गाडी येऊ शकते. त्याच्यानंतर तुम्हाला चालत जावं लागेल. तर हे कोर्लाई फोर्टचा लाईट हाऊस आहे. इकडे गार्डन सुद्धा आहे. आपले वाहन आपण दीपस्तंभ जवळ असलेल्या पार्किंग पर्यंत नेऊ शकतो. तर तुम्ही जिन्याने चढून लाईट हाऊसच्या वरती जाऊ शकता. लाईट हाऊसच्या वरती चढणे हा पण एक खूपच थरारक व थ्रिलिंग अनुभव असतो. लाईट हाऊसवरून तीनही बाजूला समुद्राचं दर्शन होते व एका बाजूला कोर्लाई किल्ला स्पष्ट दिसतो. हा जो तुम्हाला बीच दिसत आहे तो कोर्लाई बीच आहे व लाईट हाऊसचा वापर हरवलेल्या जहाजांना शोधण्यासाठी केला जातो. मला जर पाहिजे असेल तर तुम्ही किल्ल्यासोबत या लाईट हाऊसला पण बघू शकता. लाईट हाऊसच्या समोर असलेल्या पायऱ्याच्या वाटेने तुम्ही किल्ल्यावर जायला सुरुवात करू शकता. तर तुम्ही बघू शकतात की आम्ही ह्या दगडी पायऱ्यांनी जात आहोत व तिकडे कोर्लाई फोर्ट पण लिहिलेले आहे व तुम्ही त्या दिशेकडे जा असा पण एक संकेत केलेला आहे. हा कोर्लाई फोर्टचा स्टार्टिंग ट्रेक पॉइंट आहे. तुम्हाला इकडे आजूबाजूला सगळीकडे खूपच हरियाली बघायला मिळेल व सगळीकडे असे झाडे झुडपे रस्ते बघायला मिळतील. आता तुम्ही बघू शकतात की इकडून आपल्याला लाईट हाऊस पण दिसत आहे. लाईट हाऊस पासून किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी साधारण अर्धा तास ट्रेक करावा लागतो. आता तुम्ही बघू शकतात की आम्ही पायवाटेने जात आहोत. आता तुम्ही इकडे दगडी पायऱ्या बघू शकता व सगळीकडे मस्त सुंदर हरियाली बघू शकता. इथे अजूनही बरेच अवशेष शाबूत आहेत. हा किल्ला बघताना आपण पूर्वीच्या इतिहासाच्या काळात हरवून जातो. संपूर्ण किल्ल्याला दगडाची तटबंदी अजूनही व्यवस्थित आहे. कोर्लाई किल्ल्याच्या जवळच कोर्लाई गाव लागते. समोरच असलेल्या रेवदंडा बंदरावर नजर ठेवण्यासाठी या किल्ल्याला बनवलं असावं. तुम्हाला समोरच असा समुद्र पण दिसत असेल. इथे येऊन तुम्हाला एकदम रिफ्रेशिंग वाटेल. तुम्ही इकडे तुमच्या फॅमिली सोबत कोणत्या तरी वेकेशनला एन्जॉय करायला येऊ शकता. आता तुम्हाला लाईट हाऊस दिसत असेल. किल्ल्याच्या वेगवेगळ्या अवशेषांमधून तुम्हाला अधूनमधून समुद्राचं दर्शन होत राहतं. तुम्हाला किल्ल्याच्या माथ्यावर आल्यानंतर खूपच चालावं लागतं. आम्हाला पण खूप चालावं लागलं. आता आम्ही चालत चालत मुख्य किल्ल्याकडे जात आहोत. या किल्ल्यावरून सूर्यास्ताचं दृश्य खूपच छान दिसतं. तुम्ही थोडं उशिरा आलात तर सूर्यास्ताचा आनंद घेऊ शकता. आता तुम्ही हा किल्ल्याचा काही पडझड झालेला भाग बघत आहात. आधी हा किल्ला पूर्ण असायचा. पोर्तुगीजानंतर
बराच काळ हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. मराठ्यांनंतर इंग्रजांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला. संपूर्ण किल्ल्याचा परिसर बघण्यासाठी साधारण 1 तास लागतो. मित्रांनो, आता आपण कोर्ले किल्ल्याच्या वरती पोहोचलो आहे. तुम्ही इकडे बघू शकता की एक पुरातन टोप इकडे ठेवलेले आहे. इकडे एक मस्त बोट पण जात आहे व इकडे एक ब्रिज बांधण्यात आला आहे पुरातन. तिकडे रेवदंडा वगैरेचा भाग आहे. तिथे गाव आहे रेवदंडाचं. हा ब्रिज आहे अजून तुम्ही बघू शकता. आणि इकडच्या साईडला नागाव वगैरेचा परिसर आहे. नागाव बीच वगैरे. या किल्ल्यावर ठिकठिकाणी तुम्हाला लहान मोठ्या तोफा ठेवलेल्या बघायला मिळतील. आता मुख्य किल्ल्याकडे जाणाऱ्या बोगद्यासारख्या प्रवेशद्वारामधून मी जात आहे. या किल्ल्यावर तुम्हाला मंदिर आणि चर्च दोन्ही बघायला मिळते. आता काही वेळानंतर मी तुम्हाला मंदिराचं पण दर्शन घडवणार आहे आणि आपण चर्च पण बघू. कोर्ले किल्ल्यापासून अगदी 2 किलोमीटरच्या अंतरावर काशीद बीच पण आहे. तिकडे जाऊन पण तुम्ही खूप एन्जॉय करू शकता. काशीद बीच हा खूपच फेमस बीच आहे. आता चला आपण शंकराचे दर्शन घेऊया. जय श्री शंकर भोलेनाथ की जय. हे तुळशी वृंदावन आहे व त्यासमोरच नंदी आणि शंकराचं छोटं मंदिर आहे. पोर्तुगीजांनंतर मराठ्यांच्या काळात हे मंदिर बांधलं गेलं असावं. कोर्ले हे गाव मासेमारीसाठी फेमस आहे. येथे मोठा कोळीवाडा आहे. या परिसरातले लोक लांबून लांबून इकडे मासे खरेदी करण्यासाठी येतात. किल्ल्याचा परिसर खूपच विस्तीर्ण आहे. किल्ल्याच्या तटबंदीवरून पण तुम्ही चालत जाऊ शकता. अलिबागहून कोर्लेला यायला बस उपलब्ध आहे. अलिबाग मुरुड बस कोर्लेवरूनच जातात. जर तुमचं स्वतःचं वाहन असेल तर तुम्ही ते वाहन किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत थेट नेऊ शकता. आता आम्ही इथे पोहोचलो आहे. इकडे तुम्ही दुसऱ्या भागावर पोहोचलो आहे आणि हा मेन फोर्ट आहे. तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या अशा तोफा आहेत पुराण्या जमान्याच्या प्राचीन. इकडे खूप पोटी आहेत. बीच पण आहे तिकडे. तिथे जे तुम्ही पायऱ्या बघत आहात ते समुद्रातून येणाऱ्या पायऱ्या आहेत. होडीमधनं यावं लागतं समुद्रात. मग इथून आपण ह्या किल्ल्यावरती येतो. तिकडे तुम्ही बघू शकता अजून किल्ल्याचा भाग आहे. मी मगा सांगितलेला जुना चर्च आता तुम्ही इकडे बघू शकता. चर्चच्या आजूबाजूला बरेच शिलालेख लावलेले आहेत, पण ते पोर्तुगीज भाषेत असल्याने आपल्याला ते समजत नाही. आता तुम्हाला किल्ल्याच्या दुसऱ्या टोकावरनं कोर्ले गाव व बीच दिसत असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, ह्या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग.